फोर्थ एक्झाम्पल, चौथं एक्झाम्पल, 3215 डिवायडेड बाय 99. आता या एक्झाम्पल मधला डिव्हिडंड काय आहे? 3, 2, 1, 5 आणि डिवायझर काय आहे? गिवन डिवायझर आहे 99. या दोघांना सेपरेट करण्यासाठी एक उभी रेषा, एक वर्टिकल लाईन, त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन. बरोबर. आता 99 आहे गिवन डिवायझर, दिलेला भाजक, म्हणजे उदाहरणामध्ये असलेला भाजक, जो आपण जसाच्या तसा वापरत नाही. यावरती निखिलम सूत्र अप्लाय करतो, कारण निखिलम सूत्र अप्लाय करून येणारं जे उत्तर आहे त्याला आपण मॉडिफाईड डिवायझर म्हणतो. तर निखिलम सूत्र अप्लाय करा. 9 - 9 0 आणि 10 - 9 1. हा जो 9 आहे राईट मोस्ट, तो आपण 10 मधून सबट्रॅक्ट करतो कारण तो लास्ट डिजिट आहे, आणि हा जो लेफ्ट साइडेड डिजिट आहे तो 9 मधून सबट्रॅक्ट करतो. आता 0 1 आहे मॉडिफाईड डिवायझर. आता मॉडिफाईड डिवायझर मध्ये किती डिजिट्स आहेत? 1 2, 2 डिजिट्स आहे. त्यामुळे डिव्हिडंड कडे या आणि राईट साइड कडनं 2 डिजिट्स काउंट करा, मोजा. 1 2 आणि एक रिमाइंडर लाईन ड्रॉ करा, एक वर्टिकल लाईन ड्रॉ करा, ज्याला आपण रिमाइंडर लाईन असं म्हणतो. हे निखिलम डिव्हिजन साठीचं सेटअप आपलं रेडी आहे. आता आपण करूया ऍक्च्युअल डिव्हिजन. पहिली स्टेप, पहिला हा जो लेफ्ट मोस्ट जो डिजिट आहे तो आपण जसाच्या तसा खाली लिहितो. हा पहिला कॉशन डिजिट. दुसरी स्टेप काय? मॉडिफाईड डिवायझर मध्ये जे 2 डिजिट्स आहेत ते 2 डिजिट्स आणि कॉशन डिजिट यांचं मल्टिप्लिकेशन करतो, आणि ते जे प्रॉडक्ट आहे, 2 प्रॉडक्ट आहे. 2 प्रॉडक्ट का आहे? कारण हे दोन्ही डिजिट्स आपण इंडिपेंडेंटली मल्टिप्लाय करतो, स्वतंत्रपणे यांचा गुणाकार करतो, म्हणून आपल्याला 2 प्रॉडक्ट्स मिळतात. तर हे जे 2 प्रॉडक्ट आहे हे दुसऱ्या आणि तिसऱ्या डिजिट खाली लिहायचे. तर 3 × 0 0 0 लिहा 2 च्या खाली, म्हणजे सेकंड डिजिट खाली, आणि 3 × 1 3 3 लिहा थर्ड डिजिटच्या खाली. आता जिथे आपल्याला लास्ट कॉशन डिजिट मिळालेला आहे, म्हणजे मागचा कॉशन डिजिट मिळालेला आहे, त्याचा जो पुढला कॉलम असतो त्या कॉलम मध्ये जे डिजिट्स असतात त्यांची वर्टिकल ऍडिशन करायची असते. तर पहिल्या कॉलम मध्ये हा पहिला डिजिट मिळाला, त्याच्या पुढला कॉलम मध्ये हा सेकंड कॉलम, सेकंड कॉलम मध्ये हे जे 2 डिजिट्स आहेत त्या 2 डिजिट्सची वर्टिकल ऍडिशन. 2 + 0 2. हा जो 2 आहे तो सेकंड कॉशन डिजिट आहे. किती इझिली आपल्याला हे कॉशन डिजिट्स मिळत आहेत, आणि ऍक्च्युअल डिव्हिजन प्रोसेस आपण कुठेही करत नाहीये, राईट. तर हा 2 जो आहे तो आपला रिसेंट कॉशन डिजिट, म्हणजे लेटेस्ट कॉशन डिजिट, म्हणजे मागचा कॉशन डिजिट, अलीकडला कॉशन डिजिट. तर हा जो 2 आहे तो आहे अलीकडला कॉशन डिजिट. आता हाच कन्सिडर करायचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं या 2 मॉडिफाईड डिवायझर्स मधल्या डिजिट सोबत. तर 2 × 0 0 आणि 2 × 1 2. तर 0 आणि 2 हे जे 2 प्रॉडक्ट आहे हे कुठून लिहायला सुरुवात करायचे? जिथे आपल्याला हा 2 म्हणजे लेटेस्ट कॉशन डिजिट मिळालेला आहे त्याच्या पुढल्या कॉलम पासून. ओके, सो 2 × 0 0 इथे लिहिला, आणि 2 × 1 2. या स्टेप मध्ये सगळे डिजिट्स कव्हर करण्यात आलेले आहेत, सगळे डिजिट्स कव्हर झालेले आहेत डिव्हिडंड मधले. ओके, सो आता हे जे 2 कॉलम्स आहे, थर्ड आणि फोर्थ, या कॉलम्स मधल्या डिजिट्सची वर्टिकल ऍडिशन करायची आहे. सो थर्ड कॉलम 1 + 3 4 4 + 0 4. आता फोर्थ कॉलम 5 + 2 7. उत्तर आलेलं आहे. कॉशंट आहे 32 आणि रिमाइंडर आहे 47. उत्तर चेक करूया आपण बीजांक मेथड वापरून. 3215 is equal to 99 into quotient 32 plus remainder 47. यांचा बीजांक कॅल्क्युलेट करा. 3 + 2 5 5 + 1 6 6 + 5 11 11 मधून 9 ड्रॉप करा 2 2 आहे बीजांक डिव्हिडंडचा. 9 9 दोन्ही पण एक्सक्लूड करा आणि 0 लिहा. इंटू 3 + 2 5 4 + 7 11 11 म्हणजे
2. 11चा बीजांक 2. तर 0 इंटू 5 0 प्लस 2 म्हणजेच 2 इज इक्वल टू 2. दोन्ही साईडकडले बीजांक सारखेच आहेत आणि आपलं हे उत्तर करेक्ट आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून, पॉज करा आणि हे लिहा, पॉज करा आणि हेही लिहा. ओके, पुढलं एक्झाम्पल. 5th एक्झाम्पल. डिव्हिडंड आहे 2 7 5 7 2 1 डिवायडेड बाय डिवायझर आहे 987 म्हणजे 987. तर डिव्हिडंड नेहमीप्रमाणे लिहून घ्या निखिलम डिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये. 2 7 5 7 2 1 आणि डिवायझर लिहा 987. या दोघांना सेपरेट करण्यासाठी एक व्हर्टिकल लाईन काढलेली आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन काढूया. त्यानंतर 987 आहे गिवन डिवायझर. या गिवन डिवायझर वरती निखिलम सूत्र अप्लाय करा. ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10. 9 मायनस 9 0, 9 मायनस 8 1 आणि 10 मायनस 7 3. 0 1 3 हे डिजिट्स आहेत मॉडिफाईड डिवायझर मधले. मॉडिफाईड डिवायझर मध्ये किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स आहेत. म्हणून आपण डिव्हिडंड मध्ये राईट साइड कडनं 3 डिजिट्स काउंट करणार आहोत. 1 2 3 आणि 3 डिजिट्स काउंट झाल्यानंतर एक व्हर्टिकल लाईन मध्ये उभी रेषा काढणार आहोत. या उभ्या रेषेला आपण म्हणू रिमाइंडर लाईन. या रिमाइंडर लाईनचं महत्व हे आहे की रिमाइंडर लाईनच्या राईट साइडला आपल्याला रिमाइंडर मिळतो आणि लेफ्ट साइडला आपल्याला कॉशंट मिळतो. हे आहे महत्व रिमाइंडर लाईनचं. ओके, सो डिव्हिजन स्टार्ट. पहिली स्टेप, लेफ्ट मोस्ट डिजिट जो आहे पहिला डिजिट तो काहीही न करता सरळ सरळ कॉशंट एरियामध्ये खाली लिहा. आणि या पुढली स्टेप, आता सेकंड स्टेप, मॉडिफाईड डिवायझर मधले 3 डिजिट्स आणि कॉशंट डिजिट यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि ते जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट्स 1 बाय 1 पुढल्या डिजिट्स खाली लिहा. 2 इंटू 0 0, 2 इंटू 1 2, 2 इंटू 3 6. 3 प्रॉडक्ट्स, हे जे 3 प्रॉडक्ट्स आहेत ते आपण सेकंड डिजिट, थर्ड डिजिट आणि फोर्थ डिजिटच्या खाली लिहिलेले आहे. आता काय करायचं आहे, ज्या कॉलम मध्ये आपल्याला लास्ट कॉशंट डिजिट मिळालेला आहे त्याच्या पुढल्या कॉलम मधल्या डिजिट्सची व्हर्टिकल ऍडिशन करायची. लास्ट कॉशंट डिजिटचा पुढला कॉलम कुठला आहे? हा आहे सेकंड कॉलम. या सेकंड कॉलम मधल्या 7 आणि 0 ची ऍडिशन करायची आहे. 7 प्लस 0 7. आता 7 आहे आपला सेकंड कॉशंट डिजिट. आता या सेकंड कॉशंट डिजिटचं आणि 3 मॉडिफाईड डिवायझर्स मधल्या डिजिटचं मल्टिप्लिकेशन करा आणि ते प्रॉडक्ट्स जिथे आपल्याला सेकंड कॉशंट डिजिट मिळाला त्याच्या पुढल्या कॉलम पासून लिहायला सुरुवात करा. सो 7 इंटू 0 7 इंटू 1 7, 7 इंटू 3 21. चला, हे 3 प्रॉडक्ट आता आपण लिहिले. आता जिथे आपल्याला सेकंड कॉशंट डिजिट मिळाला म्हणजे लास्ट कॉशंट डिजिट मिळाला त्याच्या पुढल्या कॉलम मध्ये असणाऱ्या डिजिट्सची व्हर्टिकल ऍडिशन करा. सेकंड कॉलम मध्ये आपल्याला सेकंड कॉशंट डिजिट मिळाला त्यामुळे थर्ड कॉलम मधल्या डिजिट्सची आपण ऍडिशन करणार. 5 प्लस 2 7, 7 प्लस 0 7. बरोबर, 7 आहे हा आपला थर्ड कॉशंट डिजिट. आता या थर्ड कॉशंट डिजिटची आणि मॉडिफाईड डिवायझर्स मध्ये असणाऱ्या आणि मॉडिफाईड डिवायझर मध्ये असणाऱ्या 3 कॉशंट डिजिट्सची मल्टिप्लिकेशन करा आणि ते प्रॉडक्ट, ते 3 प्रॉडक्ट्स थर्ड कॉलमच्या पुढल्या कॉलम पासून लिहायला सुरुवात करा, कारण थर्ड कॉलम मध्ये थर्ड कॉशंट डिजिट मिळालेला आहे. जिथे आपल्याला लास्ट कॉशंट डिजिट मिळालेला असतो त्याच्या पुढल्या कॉलम पासून हे प्रॉडक्ट लिहायला आपण सुरुवात करतो. ओके, सो 7 इंटू 0 0, 7 इंटू 1 7, 7 इंटू 3 21. आणि इथे मात्र आपण या डिव्हिडंड मध्ये असणारे सगळे डिजिट्स कव्हर केलेले आहे. पहा, 21 आपण लास्ट डिजिट 1 खाली लिहिलेला आहे.
याचाच अर्थ असा की सगळे डिजिट्स कव्हर झालेले आहेत. त्यामुळे आता जे उरलेले 3 कॉलम्स आहेत त्या 3 कॉलम्स मधल्या सगळ्या डिजिट्सची वर्टिकल ॲडिशन करा. फोर्थ कॉलम 7 + 6 13, 13 + 7 20, 20 + 0 20. फिफ्थ कॉलम 2 + 21 23, 23 + 7 30. सिक्स्थ कॉलम 1 + 21 22. बरोबर. ओके. आता पहा, कॉशंट आलेला आहे 277 आणि रिमाइंडर आलेला आहे, काय आलेला आहे? रिमाइंडर तर आलेला आहे, मात्र रिमाइंडर इम्बॅलन्स्ड आहे, असंतुलित आहे. तो आपल्याला संतुलित करायचा आहे, बॅलन्स करायचा आहे. करूया बॅलन्स. राईट साइड कडल्या 22 मध्ये, म्हणजे राईट साइडेड राईट मोस्ट पार्ट मधल्या 22 मध्ये 2 डिजिट्स आहे. युनिट्स प्लेस डिजिट 2 लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 2 पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 30 मध्ये 2 ऍड केला, 32 आले. आता या पार्ट मध्ये या युनिट्स प्लेस डिजिट 2 लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट कॅरी करा, पास करा. म्हणजे 20 + 3 23. 23 जसेच्या तसे लिहा. ओके. रिमाइंडर आलेला आहे 2322. मित्रांनो, आपला डिवायझर काय होता? आपला डिवायझर आहे 987 हा डिवायझर आहे आणि इथे रिमाइंडर मात्र 2322 आलेला आहे. म्हणजे रिमाइंडर या डिवायझर पेक्षा नुसता मोठाच नाही तर भरपूर मोठा आहे आणि असं शक्य नाही. रिमाइंडर हा डिवायझर पेक्षा लहान असलाच पाहिजे आणि नसेल किंवा मोठा असेल तर याचा अर्थ असा की ते डिव्हिजन इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे, पूर्ण नाही. अशा वेळेला मग काय करायचं असतं? अशा वेळेला या रिमाइंडरला नवीन डिव्हिडंड बनवायचा असतो. अशा वेळेला काय करायचं असतं? या रिमाइंडरला डिव्हिडंड बनवायचं आणि त्या डिव्हिडंडला पुन्हा डिवाइड करायचं. सेम व्हॅल्यूज वापरून इव्हन डिवायझर, मॉडिफाईड डिवायझर हे सारखंच म्हणजे तेच ठेवून या रिमाइंडरला पुन्हा डिवाइड करायचं. अशा वेळेला काय करायचं असतं? या रिमाइंडरला याच व्हॅल्यू वापरून म्हणजे गिवन डिवायझर, मॉडिफाईड डिवायझर तेच, तर त्याच व्हॅल्यू वापरून या रिमाइंडरला डिवाइड करायचं असतं पुन्हा. आणि हीच प्रोसेस कंटिन्यू करायची जोपर्यंत रिमाइंडर हा गिवन डिवायझर पेक्षा लहान येणार नाही तोपर्यंत. कारण मित्रांनो, डिव्हिजन अल्गोरिदम जो आहे त्याचं एक प्रोव्हिजन आहे इम्पॉर्टंट. म्हणजे डिव्हिजन अल्गोरिदम आपण कसा लिहितो की डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कॉशंट प्लस रिमाइंडर. मात्र त्याची एक महत्वाची कंडिशन आहे. ती कंडिशन कुठली? 0 लेस दॅन ऑर इक्वल टू आर लेस दॅन डिवायझर. म्हणजे हा जो आर आहे म्हणजे रिमाइंडर आहे, 0 इतकाही असू शकतो किंवा 0 पेक्षा मोठा असू शकतो, मात्र तो डिवायझर पेक्षा लहानच असायला हवा. ही ती कंडिशन आहे. ही कंडिशन इथे फुलफिल होत नाही कारण हा जो रिमाइंडर आहे हा गिवन डिवायझर पेक्षा मोठा आहे. म्हणून आता आपल्याला हीच प्रोसेस, हे जे डिव्हिजन आपण केलंय ना, तीच प्रोसेस आता आपल्याला रिपीट करायची आहे या रिमाइंडरला पुन्हा याच व्हॅल्यू वापरून डिवाइड करून. ओके. तर आपण पुन्हा आता डिवाइड करणार आहोत. पुन्हा डिवाइड करू, पुन्हा लिहू 2 3 2 2 रिमाइंडर लिहिलेलं आहे. त्यानंतर सेटअप हेच. डिवायझर काय आहे? 987 आणि मॉडिफाईड डिवायझर काय आहे? 013. हा आहे मॉडिफाईड डिवायझर. ठीक आहे. 1 2 3 मॉडिफाईड डिवायझर मध्ये किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स आहेत. म्हणून राईट साइड कडनं डिव्हिडंड मध्ये 3 डिजिट्स सोडून द्यायचे आणि रिमाइंडर लाईन काढायची. रिमाइंडर लाईन एक वर्टिकल लाईन काढायची ज्याला आपण रिमाइंडर लाईन असं म्हणतो. ठीक आहे. एक आडवी रेषा पण काढूया, हॉरिझॉन्टल लाईन काढूया. ओके. आता हे दुसरं सेटअप रेडी आहे. आता
डिव्हिजन साठी लागणारं सेटअप आपलं रेडी आहे. आता ऍक्च्युअल डिव्हिजनला सुरुवात करणार. ओके, पहिली स्टेप, पहिला डिजिट जसाच्या तसा खाली लिहा काहीही न करता. हा आहे आपला कॉशन डिजिट. आता हा कॉशन डिजिट आणि 3 डिजिट्स मॉडिफाईड डिवायझर मधले यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि प्रॉडक्ट पुढल्या कॉलम पासून लिहायला सुरुवात करा. सो 2 into 0 0, 2 into 1 2 आणि 2 into 3 6. या दुसऱ्याच स्टेप मध्ये सगळे डिजिट्स आपण कव्हर केले. आता सेकंड कॉलम, थर्ड कॉलम आणि फोर्थ कॉलम या कॉलम्स मधल्या डिजिट्सची वर्टिकल ऍडिशन करा. 3 plus 0 3, 2 plus 2 4 आणि 6 plus 2 8. म्हणजे या दुसऱ्या पार्ट मध्ये, डिव्हिजनच्या पार्ट 2 मध्ये, दुसऱ्या एपिसोड मध्ये कॉशंट आलेला आहे 2 आणि रिमाइंडर आलेला आहे 348. कॉशंट आलेला आहे 2 आणि रिमाइंडर आलेला आहे 348. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे डिव्हिजन आहे, पहिल्यांदा आपण केलेलं डिव्हिजन आहे, हे डिव्हिजन अपूर्ण होतं, इनकम्प्लीट होतं, म्हणून आपल्याला हे दुसरं डिव्हिजन करावं लागलं. पण हे काही वेगळं डिव्हिजन नाहीये. हे जे डिव्हिजन आहे या पूर्वीच्या डिव्हिजनचा एक्सटेंडेड पार्ट आहे. पहिल्या डिव्हिजनचं हे एक्सटेन्शन आहे. ते एक्सटेन्शन आपल्याला का करावं लागलं? कारण पहिल्या डिव्हिजन मध्ये रिमाइंडर आपल्याला जो मिळाला तो या डिवायझर पेक्षा मोठा होता, म्हणून या रिमाइंडरला आपल्याला डिवाइड करावं लागलं त्याच व्हॅल्यूज वापरून. कारण डिव्हिजन वेगळं नाहीये, डिव्हिजन तेच आहे, म्हणून आपल्याला त्याच व्हॅल्यू वापराव्या लागल्या आणि वापरत असतात नेहमीच. ओके, म्हणून हा जो कॉशंट आहे 277, पहा मी पुन्हा लिहितो, हा जो पहिल्या डिव्हिजन मधला 277 हा जो कॉशंट आहे, या कॉशंट मध्ये या दुसऱ्या डिव्हिजन मधला कॉशंट तुम्हाला ऍड करावा लागेल फायनल कॉशंट मिळण्यासाठी. म्हणून ऍड करा. 277 plus 2 is equal to 279. हा आहे आपला फायनल कॉशंट आणि रिमाइंडर हा तर फायनलच असतो. पहा या ठिकाणी रिमाइंडर किती आलेला आहे? रिमाइंडर आलेला आहे 348, की जो गिवन डिवायझर जो आहे 987 याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे आपली ही जी कंडिशन आहे, आर शुड बी लेस दॅन डिवायझर, ही कंडिशन आपली फुलफिल झालेली आहे, ही अट पूर्ण झालेली आहे. त्यामुळे हे डिव्हिजन आपण इथे थांबवत आहोत. नेहमी या गोष्टीकडे लक्ष द्या, नेहमी या पॉइंटकडे लक्ष द्या. निखिलम डिव्हिजन किंवा पुढल्या भागांमध्ये जे परावर्ती डिव्हिजन मी शिकवणार आहे, त्या डिव्हिजन मध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि लक्ष देण्यासारखी आहे. ते म्हणजे डिव्हिजन थांबवल्यानंतर तुम्हाला कॉशंट आणि रिमाइंडर मिळाल्यानंतर त्या रिमाइंडरकडे एकदा पाहून घ्या, ऑब्झर्व करा आणि कन्फर्म करा की तो जो रिमाइंडर आहे तो डिवायझर पेक्षा लहान आहे. आणि लहान नसेल तर तीच क्रिया रिपीट करा. कुठली क्रिया? त्या रिमाइंडरला पुन्हा डिवाइड करा त्याच व्हॅल्यूज वापरून. मॉडिफाईड डिवायझर तोच, गिवन डिवायझर तोच, त्याच व्हॅल्यू वापरून पुन्हा रिमाइंडरला डिवाइड करा आणि ही क्रिया रिपीट करा, कंटिन्यू करा, जोपर्यंत आपल्याला रिमाइंडर हा गिवन डिवायझर पेक्षा लहान मिळणार नाही तोपर्यंत. तर या ठिकाणी आपल्याला या दुसऱ्या पार्ट मध्येच आपल्याला रिमाइंडर हा डिवायझर पेक्षा लहान मिळाला. त्यामुळे आपण हे डिव्हिजन इथे थांबवत आहोत आणि फायनल रिमाइंडर आहे 348 आणि कॉशंट आहे 279. बरोबर. आता उत्तर चेक करूया आपण. काय आहे डिव्हिडंड, काय आहे ओरिजिनल डिव्हिडंड, काय आहे 275721. 275721 शुड बी इक्वल टू डिवायझर काय आहे 987 इंटू कॉशंट काय आहे 279 प्लस रिमाइंडर काय आहे, हा रिमाइंडर शेवटचा रिमाइंडर 348. आणखीन एक गोष्ट आठवण करून देतो, पहिल्या डिव्हिजन मध्ये येणारा जो कॉशंट आहे त्या कॉशंट मध्ये दुसऱ्या डिव्हिजन किंवा डिव्हिजन्स मध्ये येणाऱ्या कॉशंट हा ऍड करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला असा फायनल कॉशंट लिहिता येणार, अन्यथा नाही. ओके, सो आपण डिव्हिजन अल्गोरिदमच्या फॉर्म मध्ये या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहे. आता बीजांक कॅल्क्युलेट करू आणि दोन्ही पण साइड्स टॅली करू. 2 आणि 7 सोडून द्या, 7 आणि 2 सोडून द्या. 5 plus 1 6 आहे बीजांक या डिव्हिडंडचा.
9 सोडून द्या. 8 + 7 15, 15 म्हणजे 6. ओके, 15 मधून 9 ड्रॉप करा, 6 आले. 2 7 9 सोडून द्या, 0 आले. ओके, 3 + 4 7, 7 + 8 15, 15 म्हणजे 6. 6 is equal to 6 into 0, 0 plus 6. 6 is equal to 6. दोन्ही साइड कडले बीजांक सारखे आहेत आणि आपलं हे डिव्हिजन करेक्ट. ही पद्धत वापरून आपण निखिलम डिव्हिजन करतो. अतिशय उपयुक्त अशी ही पद्धत आहे आणि माझा अनुभव असा आहे की डिव्हिजन अल्गोरिदमचं हे जे नॉलेज आहे, डिव्हिजन अल्गोरिदम जर खऱ्या अर्थाने कोणी समजावून सांगत असेल तर ते निखिलम डिव्हिजन आणि परावर्त डिव्हिजन हे वैदिक मॅथमॅटिक्स मधले हे जे दोन डिव्हिजन्स आहे किंवा आणखीन पण पुढले पण काही डिव्हिजन्स आहे ते सुद्धा वैदिक डिव्हिजन अत्यंत इफेक्टिव्हली प्रभावीपणे तुम्हाला डिव्हिजन अल्गोरिदम समजावून सांगते. ओके, तर भरपूर प्रॅक्टिस करा आणि आणखीन एक रिक्वेस्ट पुन्हा करतो की प्लीज हे लिहून घ्या. जर तुम्ही हे लिहून घेणार नाही तर पुढे प्रॉब्लेम येईल. त्यामुळे जिथे वाटेल तिथे व्हिडिओ पॉज करा, स्टॉप करू नका, पॉज करा आणि हे लिहून घेत चला. स्टेप्स सुद्धा लिहून घ्या. कधी कधी माझ्या तोंडून काही इम्पॉर्टंट वाक्य निघतील ते सुद्धा लिहून घ्या. इथे स्क्रीनवरती अपियर होणारे जे टेक्स्ट आहे ते सुद्धा लिहून घ्या. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू परावर्त डिव्हिजन.